नमस्कार. मालपे येथे हे जे फर्निचर शॉप आहे राजपूत, इथे गेल्या 2 पावसापासून हे पाणी इथे जमत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाहतुकीला त्रास होत आहे. बाजूने जर 2 व्हीलर गेली तर तो ह्या पावसाच्या पाण्याने भिजतो आहे. सर्व पाणी ह्या दुकानात गेलेलं आहे. हे बघा पाणी किती आहे, गाड्या कशा जात आहेत. मी गेले 8 दिवस तिकडनं रोज ये जा करतो आहे, कोणाचंही लक्ष नाही. तिकडनं एक ड्रेनेज पाईपलाईन आहे, ती मागे ज्यावेळी लाईट इलेक्ट्रिक केबल्स करतात त्यावेळी ती हे ब्लॉक झालेली आहे आणि हे पाणी सुटत नाही आहे. गुडघाभर पाणी आहे त्या बाजूला आणि येणारा जाणारा 2 व्हीलरवाला 4 व्हीलरवाला 2 व्हीलरवाला 4 व्हीलरवाला सगळे पाणी बघा कसं उडतं आहे. त्यामुळे ह्याच्यावर एकतर नगरपालिका किंवा पंचायतीने त्वरित तोडगा काढावा. हा गरिबांचं हे बघा दुकानात पाणी गेलेलं आहे. जर गाडीची काच थोडीशी जरी वर उरली तरी ड्रायव्हरला भिजायला होतं. 2 व्हीलरवाल्यांची तर हालत बेकार. आणि हे बघा हे पूर्ण पाणी या दुकानात भरलेलं आहे आणि इकडून ह्याला बघा पाणी किती आहे. आणि इथे याला ड्रेनेज आहे. हे ड्रेनेज ब्लॉक आहे. हे ड्रेनेज इकडून पाणी इकडे बाहेर सरायचा हा वार्षिक हे आहे, पण हे ब्लॉक आहे. नाही संबंधित नगरपालिका नाही पंचायतीने कोणीही लक्ष दिलेलं नाही. सर्वजण भिजत आहेत, सर्वजण ह्या पाण्यातनं जात आहेत, पण कोणालाही लक्ष देण्याची तसदी नाही. त्यामुळे मी जर पंचायत असेल तर पंचायत, नगरपालिका असेल तर नगरपालिका, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्वरित यावर लक्ष घालून तोडगा काढावा ही एक नागरिक म्हणून नम्र विनंती. आणि इथे बाजूला हा गटर पाण्यामध्ये असल्यामुळे दिसत नाही. आज सकाळीच एक मोटरसायकलवाला इकडे पडलेला आहे. नमस्कार, इकडे नागरिक आहेत, ह्यांचे पण प्रतिक्रिया घेऊया. सांगा. हो, तेव्हा गटारात एक माणूस पडलेलो सकाळी. मोटरसायकल आलो. ना गटारा असं बंद झालं, दिसणार ना तो, दिसणार ना त्या खातीर पडलो. तुमका काय त्रास जाता आहे? सपोज आमच्या दुकानात सगळं पाणी बी भरले, सबंध पाणी बी आमची फुकट गेली. पण कोणच बघिना, कोण ऐका ना. पंचायत नगरपालिका पण चांगले तर काय सांगा नसते. आता कितके दिवस झाले? तर मग 60-15 चालू पाऊस लागल्यापासून चालू द्या. धन्यवाद.